बॉस, युवराज अजून पण ऑफिसमध्ये आहे. मला नाही वाटत की यावेळेस युवराज ट्रक पॅडलर आहे. जर असता तर तो आतापर्यंत निघाला असता. तोच आहे. कशावरून? कारण तो डबा निशीने पाठवलेला नाहीये. म्हणजे तो डबा गुलाबने पाठवला होता आणि त्या डब्यात ड्रग्स होते. म्हणून युवराजने माझ्याकडून डबा काढून घेतला. हे जर 5 मिनिटं आधी कळलं असतं ना तर त्याला रेड हँडेड पकडलं असतं मी. केडी, हे बघ, बरं झालं तू त्याला नाही पकडलंस. कारण तोच आता आपल्याला पुढच्या सगळ्या त्यांच्या रॅकेट्सपर्यंत पोहोचवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोच पेडलर आहे याच्यावर आपल्याला कन्फर्मेशन तर मिळालं. त्यामुळे आता त्याच्यावर नीट लक्ष दे. पण बॉस, तो डबा दुसऱ्या कोणापर्यंत न पोहोचणं पण तेवढंच महत्वाचं आहे ना. मी एक काम करतो, त्या डब्यामधून ड्रग्स काढून घेतो आणि डबा तसाच ठेवतो. म्हणजे जेव्हा युवराज डबा घेऊन निघेल आपण त्या ड्रग रॅकेटपर्यंत पोहोचू शकू. शिंदे, येस मला आजच्या बुलेटिनची समरी मिळेल का? येस केदार. मला सांग कुठे मी घेतो. नाही मी आणून देतो. थँक्यू सो मच. येस. हॅलो बॉस, मी पूर्ण डबा चेक केलाय. जेवणाव्यतिरिक्त त्यात काहीच नाही आहे. असं कसं शक्य आहे? त्या डब्यातच असायला पाहिजे पार्सल. बॉस, मी चेक केलंय, त्यात काहीच नाही आहे. मला खात्री आहे की ते ड्रग्स त्याच डब्यात आहेत. बरं, दुसरीकडे कुठे असण्याची शक्यता आहे का? चान्सेस आहेत. तेवढं त्याचं डोकं चालतं. मला एक सांग, युवराज कुठे आहे? त्याच्या हालचाली काही संशयास्पद वाटतायत का? हा तर अजून पण ऑफिसमध्येच आहे. डील जर आज होणार असेल तर हा ऑफिसमध्ये काय करतोय? आणि याच्याकडे बघून वाटत नाही की याला घाईत कुठे निघायचंय म्हणून. ह्याची बॉडी लँग्वेज बघून असं बिलकुल जाणवत नाहीये. काय करतोय हा काहीच कळत नाहीये. तेच तर कळत नाहीये. बॉस, याने पार्सल कोणाकडे दिलं नसेल ना? तुला खाली संशयास्पद काहीतरी हालचाली दिसतायत? नाही, डिलिव्हरी बॉय. केदार, अरे मगाशी एक डिलिव्हरी बॉय तुमच्या ऑफिसमध्ये आला होता. कोणीतरी शिंदे, त्यांना चार्जर देण्यासाठी. पण तो तुमच्या ऑफिसमधनं बाहेर पडताना एक वेगळंच पार्सल घेऊन गेला. युवराजने त्या डिलिव्हरी बॉयकडे तर दिलं नसेल ना पार्सल? अरे ऑब्व्हियसली केदार, ज्या अर्थी युवराज ऑफिसमध्ये इतका शांत बसलाय त्या अर्थी त्याने ते ड्रग्स बाहेर पाठवलेले. बॉस, आधी त्या डिलिव्हरी बॉयला गाठायला हवं. मला सांग, तुला काही आठवते? म्हणजे तू काही बघितलंयस का? त्याचं हेल्मेट, गाडीची नंबर प्लेट, अशी एखादी गोष्ट ज्यावरून त्याची ओळख पटू शकेल. गाडीचा नंबर, त्या डिलिव्हरी बॉयच्या गाडीचा नंबर 2245. केडी, आता डिलिव्हरी बॉयच आपल्याला युवराजपर्यंत पोहोचवेल आणि त्याच्या विरोधात पुरावे सुद्धा देईल. कुठपर्यंत? पार्सल ऑन दी वे आहे, पोहोचेल, डोंट वरी. म्हणजे शेवटी तू मार्ग शोधून काढलासच. ऐक ना, युवराज खांडेकर नाव आहे माझं. एकदा शब्द दिला की तो पाळतो. मग समोर कोणी असू दे, मी मागे फिरत नाही. ते तुझं तू बघ, पण माल कुठल्याही परिस्थितीत पोहोचलाच पाहिजे. मध्ये जर कुठे पकडला गेला ना तर माझ्यावरती जो माझा बाप बसलाय त्याच्या समोर आणून तुला हजर करीन. माझा ट्रेलर बघून तू घाबरला होतास ना, तो तुला डायरेक्ट पिक्चरच दाखवेल. ऐक ना गुलाब, एवढं छान नाव आहे तुझं फुलासारखं, का माझ्याबरोबर एवढा कठोर वागतोस रे? तुलाही माहिती आहे तुला माझी गरज आहे आत्ता, म्हणून तर तू ते पार्सल घेऊन माझ्याकडे आलास ना. सो आता हे काम एकदा पूर्ण झालं की मी जी सांगेन ती किंमत तुला द्यावी लागेल.
थांबा दादा, एक मिनिट. एक मिनिट थांबा. काय झालं मला जरा तुमचं तुम्ही ते parcel एमएनएन बघायचं ऑफिसच्या होतं. खाली उभे आहेत हा, बरोबर ओळखलं ना तुम्ही मला? ओळखलं. ओळखलं ना. एक मिनिट मला फक्त पार्सल बघू दे. तुमचं कोणतंही पार्सल नाही यार अहो नाही, ते पांढरं पार्सल तुम्ही जे घेऊन निघाला होतात ना, ते कुठे आहे? ते पांढरं पार्सल तुमचं नव्हतं अहो हो, पण ते कुठे गेलं? मला ते बघायचंय. ते मी दिलं. कुठे? तुम्ही इथे तुमचं नाव आणि सही करा, तो पण मी देऊन येतो. बरोबर. एक्सक्यूज मी. हाय. मला एक छोटीशी हेल्प हवी होती. बोला ना सर. हे पार्सल आहे. हे मला एका ॲड्रेसवर पोहोचवायचं आहे, तर तू प्लीज पोहोचवशील का? मग आमच्या ॲपवर बुक करा ना. मी ते ॲपवर बुक करणार, तो पुन्हा माणूस येणार दुसरा, त्यात 15-20 मिनिटं जातील. उगाच टाईमपास होईल रे. अरे हे ज्याला द्यायचं आहे ना, त्याची ना फ्लाईट आहे आणि ती मिस होऊ शकते ना, तर मग म्हटलं उगाच रिस्क नको. मग तू पोहोचवशील प्लीज? हवं तर आता होईल काम? हा कुठे पोहोचायचं जा ना. हे बघ, याच्या मागे इथे ॲड्रेस लिहिला आहे बघ. इथे एक माणूस भेटेल, त्याला ते माणूस म्हणजे माझा मित्रच आहे तो, त्याला फक्त हँडओव्हर कर. बरं पोहोचवतो, काहीच काळजी करू नका. ते मागच्या सिग्नलला एक माणूस उभा होता, त्याला दिलं मी. पण कुणाला दिलं? ऍक्च्युली त्यांनी मास्क लावलेला होता, तर मला त्याचा चेहरा दिसला नाही. पण काय झालं, काय होतं त्या पार्सलमध्ये? गुलाब, काम झालं रे. खांडेकरांच्या चिरंजीवाने आज मोठे दिवे लावले. माझी किंमत आकडा बोल. यावेळेला पैशांच्या बदल्यात मला माझं एक छोटंसं काम करायचं तुला. कसलं काम? आधी तर तू मेसेज चेक कर, तुला पाठवलंय बघ. हा तो माणूस होता ज्याने तुम्हाला व्हाईट कलरचं पार्सल दिलं? हो हाच माणूस होतो. तारिणी, तिला उचलायचं आणि संपवायचं. हिचा गेम ओव्हर झाला पाहिजे. नीट बघून घ्या या मुलीला. गुलाब भाऊ, काय करायचं याचं? हिच्यावर लक्ष ठेवायचं आणि करेक्ट टाइम आला की हिला उचलायचा आणि डायरेक्ट गेम करायचा. चला लागा कामाला. ठीक आहे, चला रे. थँक्यू दादा. सॉरी आणि तुम्हाला आमच्यामुळे त्रास झाला असेल. नाही तुम्ही प्लीज तुमचा नंबर आणि नाव यांच्याकडे देऊन ठेवा. बरं. मी म्हणतो त्याला आत्ताच्या आत्ता ऑफिसमधून उचलूया आपण. त्याने काय होणार आहे? रॅकेटमधली सगळी माणसं अलर्ट होतील. इतक्या दिवसानंतर गुलाब जर सरफेसवर आलाय तर तोही अंडरग्राऊंड जाईल आणि किती काळासाठी जाईल हे आपल्याला माहिती नाही आहे. हे बघ केदार, युवराजबद्दलचे आपल्याकडे जे काही पुरावे आहेत ते सगळे सबस्टॅन्शियल आहेत. इतर कोणी असतं ना तर आपण काहीही मॅनेज करू शकलो असतो, पण युवराज खांडेकरांचा मुलगा आहे. केदार, ही डील झाली आहे ना, हे आपल्यासाठी चांगलंच आहे. कारण आता युवराज आणि गुलाब दोघांचाही कॉन्फिडन्स वाढला असेल. ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काहीतरी चूक करतील ज्यामुळे आपल्या हाती एखादा पुरावा लागेल. केदार, तुला आठवतंय आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आत गेल्यानंतर उजव्या हाताच्या भिंतीवर एक सुविचार लिहिलेला होता. जेव्हा आपण एक छोटी संधी गमावतो, मोठी संधी समोर येते. करेक्ट. आता आपण गुलाबने त्याच्या बिळातून बाहेर यायची वाट बघायची. गुन्हेगार कितीही हुशार असला ना तरी तो एक तरी पुरावा मागे सोडतोच. त्यामुळे आता आपण त्या क्षणाची वाट बघायची ज्या क्षणी गुलाब काहीतरी मागे सोडेल.